भाजपसाठी मतदान, बोगस मतदारांची अशी कबुलीही करण्यात आली आहे। भाजपनं बाहेरून मतदार आणल्याचा आरोप करण्यात येतोय आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। भाजपसाठी मतदान, बोगस मतदारांनीच ही कबुली दिलेली आहे। भाजपनं बाहेरून मतदार आणल्याचा आरोप करण्यात येतोय आणि कुठेतरी या आरोपांना पुष्टी मिळते, कारण बोगस मतदारांनीच हे मान्य केलंय की भाजपसाठी आम्ही मतदान करतोय। 15-20 जण आले तुम्ही किती वेळा मतदान करायला गेला तू? कमळाला करायला लावले मतदान, कमळाला। आणि तू राहिला कुठे तू? चाकणला राहिला। इकडे कसं काय मतदान तुझं? किती रुपये दिलेला? किती पैसे दिले? किती पैसे दिले? पैसे तू कसं काय आला एवढा? किती देतो? किती देतो? किती जण आलेत गाडीत? किती 15-20 जण आलेत का तुम्ही? किती वेळा मतदान करायला? बोगस मतदान करायला 15-20 जण आलेत। यांच्या ओळखपत्राचं नाव सुद्धा सांगता येत नाही, मधलं नाव माहिती नाही। इथं आलेली मतदान झालेलं पण आहे आणि यांचं मतदान काय कायचं मतदान होऊन गेले। आता हे मतदार आहेत, त्यांचं मतदान होऊन गेले। आता हे मतदार आहेत, यांचं मतदान होऊन गेले। या ठिकाणी काय विनायक मधुकर जाधव